तर विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागामध्ये भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान महानगरपालिका जळगाव अंतर्गत ही भरतीची जाहिरात निघालेली आहे आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर एक नंबरचे जे पद आहे तर ते आहे वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ 15 वित्त आयोगाअंतर्गत. तर यासाठी इथं 15 जागा आहेत. तर अजासाठी 2, अजसाठी 1, भजकसाठी 1, इमावसाठी 4, एस-सी-बी-सीसाठी 1, ई-डब्ल्यू-एससाठी 1, तसेच ओपनसाठी इथं 5 जागा आहेत. आणि यासाठी तुम्हाला जी पात्रता आहे तर तुम्हाला एम-बी-बी-एसची पदवी इथं लागणार आहे. तसेच एम-एम-सी रजिस्ट्रेशन तुम्हाला इथं लागेल आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 60,000 रुपये इथं मिळणार आहे. त्यानंतर जे पद आहे वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत. तर यासाठी इथं 6 जागा आहेत. तर अजसाठी 1, ज किंवा भजप किंवा भजक किंवा भजड, विमाप्रसाठी 1, तसेच इमावसाठी 1, एस-सी-बी-सीसाठी 1, ई-डब्ल्यू-एससाठी 1, तसेच ओपनसाठी इथे 1 जागा आहे. यासाठी पण तुम्हाला एम-बी-बी-एसची पदवी इथं लागणार आहे. तसेच एम-एम-सी रजिस्ट्रेशन तुम्हाला इथं लागेल आणि यासाठी तुम्हाला जे वेतन आहे तर तिथं 60,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे वैद्यकीय अधिकारी अर्धवेळ राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत. तर यासाठी इथं 2 जागा आहेत. यासाठी पण तुम्हाला एम-बी-बी-एसची पदवी तसेच एम-एम-सी रजिस्ट्रेशन इथं लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 30,000 रुपये इथं मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक पब्लिक हेल्थ मॅनेजर. तर यासाठी इथं 2 जागा आहेत. तर अजासाठी 1 आणि ओपनसाठी इथं 1 जागा आहे. तर यासाठी तुम्हाला एम-बी-बी-एसची पदवी किंवा एनी मेडिकल ग्रॅज्युएट, तर यामध्ये बी-एम-एस किंवा बी-यू-एम-एस किंवा बी-एच-एम-एस किंवा बी-डी-एस किंवा बी-पी-टी-एच किंवा नर्सिंग बेसिक किंवा बी-पी-एस-सी किंवा बी-फार्म प्लस एम-पी-एच किंवा एम-एच-ए किंवा एम-बी-ए इन हेल्थ केअर ॲडमिनिस्ट्रेशन तुम्हाला इथं लागेल आणि यासाठी तुम्हाला जे वेतन आहे तर ते इथं 32,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे शहर गुणवत्ता आश्वासक, सिटी क्वालिटी अश्युरन्स कोऑर्डिनेटर. तर यासाठी पण इथे 1 जागा आहे. यासाठी तुम्हाला एनी मेडिकल ग्रॅज्युएट, तर यामध्ये एम-बी-बी-एस किंवा बी-ए-एम-एस किंवा बी-यू-एम-एस किंवा बी-एच-एम-एस किंवा बी-डी-एस विथ एम-पी-एच-ए किंवा एम-एच-ए किंवा एम-बी-ए इन हेल्थ केअर ॲडमिनिस्ट्रेशन तुम्हाला इथं लागेल आणि या पदासाठी तुम्हाला जे वेतन आहे तर ते इथं 35,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे कार्यक्रम सहाय्यक, प्रोग्राम असिस्टंट. तर यासाठी इथं 1 जागा आहे ओपनसाठी. यासाठी तुम्हाला एनी ग्रॅज्युएट तसेच टायपिंग तुम्हाला इथं लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 18,000 रुपये इथं मिळणार आहे. आणि या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 18 ते 38 वर्षापर्यंत आहे खुल्या प्रवर्गासाठी. तसेच मागास प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत आहे आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या उमेदवारांसाठी इथं 5 वर्ष सूट आहे वयामध्ये. तसेच एम-बी-बी-एस वैद्यकीय अधिकारी यांच्यासाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 70 वर्षापर्यंत आहे. तसेच जे परीक्षा शुल्क आहे या पदांसाठी तर ती इथं 150 रुपये आहे खुल्या प्रवर्गासाठी आणि मागास प्रवर्गासाठी तर 100 रुपये आहे. तर तुम्हाला कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी जळगाव अकाउंट पंजाब नॅशनल बँक या नावाने तर बँकेचा डी-डी काढायचा आहे किंवा इथं अकाउंट नंबर दिलेला आहे. त्याद्वारे पण तुम्ही परीक्षा शुल्क इथं भरू शकता. तसेच या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती इथं खालीलप्रमाणे होणार आहे. तर वैद्यकीय अधिकारी यांची जी निवड आहे तर ती इथं थेट मुलाखतीद्वारे होणार आहे आणि यामध्ये खालील पद्धतीचा अवलंब इथं केला जाणार आहे. तर यामध्ये सब्जेक्ट नॉलेजसाठी 10 गुण, रिसर्च अँड अकॅडमिक नॉलेजसाठी 10 गुण, लीडरशिप क्वालिटीसाठी 10 गुण, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीसाठी 10 गुण, तसेच अनुभव असल्यास तुम्हाला इथं 10 गुण असणार आहे. तर अशी तुमची इथं 50 गुणांची निवड प्रक्रिया असणार आहे या पदासाठी. त्यानंतर सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक तसेच गुणवत्ता आश्वासक कार्यक्रम सहाय्यक या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती इथं गुणांकन पद्धतीद्वारे होणार आहे. तर यामध्ये पदासाठी आवश्यक क्वालिफाय एक्झाममधील गुण अंतिम वर्षाच्या गुणाच्या आधारे यासाठी तर 50 गुण. तसेच पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेपेक्षा अधिक शैक्षणिक पात्रता असल्यास इथं 20 गुण. तसेच संबंधित पदाशी निगडीत अनुभव असल्यास तुम्हाला इथं 30 गुण असणार आहे. तर अशी तुमची इथं 100 गुणांची निवड प्रक्रिया असणार आहे या पदांसाठी. त्यानंतर हा भरतीसाठी अर्जाचा नमुना इथं दिलेला आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. इथं तुमचा फोटो चिपकवायचा आहे. त्यानंतर इथं तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर इथं शैक्षणिक माहिती भरायची आहे. अनुभव असल्यास त्याची माहिती तुम्ही इथं भरायची आहे आणि या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांचे इथं साक्षांकित प्रती जोडायच्या आहेत. तर यामध्ये वयाचा पुरावा, पदवी पदविका प्रमाणपत्र, तसेच गुणपत्रिका, कौन्सिल रजिस्ट्रेशनचे प्रमाणपत्र, अनुभव असल्याचे प्रमाणपत्र. तर या सर्व कागदपत्रांचे साक्षांकित प्रती तुम्हाला इथं अर्जासोबत जोडायचे आहेत आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते 27/11/2025 पर्यंत सादर करायचे आहेत आणि अर्ज सादर करण्याचे जे ठिकाण आहे तर तिथे दिलेले आहे. आवक जावक कक्ष दवाखाना विभाग प्रमुख वैद्यकीय अधिकारी कार्यालय शाहू हॉस्पिटल शाहूनगर जळगाव. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते 11 ते 5 या दरम्यान इथं सादर करायचे आहेत. तर वरील जी पदे आहेत तर ती तर निव्वळ कंत्राटी स्वरूपाची असून त्यांचा जो कालावधी आहे तर तो इथं 11 महिन्यांसाठी असणार आहे. तसेच या भरतीची संपूर्ण माहिती तसेच पात्र उमेदवारांची यादी तर याची संपूर्ण माहिती तुम्हाला
महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर इथं मिळून जाईल, तर तेथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही त्यातून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.